वैष्णवी हगवणेंचं 9 महिन्याचं बाळ वैष्णवीच्या आई वडिलांकडे सुपूर्द. बाणेर हायवेजवळ अज्ञातानं बाळ सोपवल्याची कसपटे कुटुंबियाची माहिती. अजित पवारांकडून कसपटे कुटुंबाचं फोनवरून सांत्वन. लग्नाच्या वेळी कल्पना दिली असती तर लग्नच होऊ दिलं नसतं. वैष्णवीला न्याय देणार अजित पवारांचं आश्वासन. केवळ हकालपट्टी नको तर राजेंद्र हगवणेंना तातडीनं अटक करा. वैष्णवीच्या वडिलांची मागणी. सुनेच्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर राजेंद्र हगवणे फरार. नणंद करिश्मा छळाचं कारण तर नवरा घरात नसताना सासू सासरे दीर आणि नणंद मारहाण करायचे. हगवणेंची सोडून गेलेली मोठी सून मयुरीचा आरोप. शशांकला सासरच्यांकडून महागड्या वस्तू हव्या होत्या. हगवणेंची मोठी सून मयुरी जगतापचा आरोप. तर सासूने वैष्णवीच्या वडिलांकडे फॉर्च्युनर कार मागितल्याचा आरोप. आगामी पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदेंचं सावध पाऊल. जागा वाटप युतीतील मित्रपक्षांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी नको. एकनाथ शिंदेंच्या शिवसेना पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना सूचना. ऑपरेशन सिंदूरवर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भाऊक. सिंदूरचा जेव्हा बॉम्ब होतो तेव्हा काय होतं हे जगानं पाहिलं. राजस्थानच्या बिकानेर मधील सभेत पंतप्रधान मोदींचा पाकिस्तानला इशारा. पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप असलेल्या ज्योती मल्होत्राच्या कोठडीत वाढ. युट्यूबर ज्योतीच्या कोठडीत 4 दिवसांची वाढ. ज्योतीच्या मुंबई वारीची चौकशी सध्या सुरू. भारताचा पाकिस्तान उच्चायुक्तालयातील आणखी एका अधिकाऱ्याला दणका. टेक्निकल ऑफिसर मुजम्मिल हुसेनची हकालपट्टी. हेरगिरी प्रकरणानंतर कारवाईत 24 तासांच्या आत भारत देश सोडण्याचे आदेश. राज्यात पुढील 3 दिवस जोरदार पावसाची शक्यता. मुंबईसह उपनगरात जोरदार मान्सूनपूर्व पाऊस बरसणार. हवामान विभागाचा अंदाज. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.